आपल्यासमोर पोएम आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग। आता ही पूर्ण कविता आहे, प्रश्नपत्रिकेत त्याचा प्रश्न आलेला आहे की रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स। तर 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन आहे, तुम्ही विचार करा किती व्यवस्थित आपल्याला याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। यामध्ये टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया। तर टायटलसाठी हाफ मार्क्स, पोएटसाठी हाफ मार्क्स आणि राईम स्कीमसाठी 1 आणि फिगर ऑफ स्पीचसाठी 1 आणि थीमसाठी 2 असे मार्क देण्यात आले आणि हे 5च्या 5 मार्क आपण मिळवायचे आहेत। तर याला कशा प्रकारे लिहायचे मी तुम्हाला दाखवते। याची उत्तर तोंडपाठ केली तरी चालणार आहे। सो टायटल आहे, पण टायटल कसं लिहिणार? द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग, असं व्यवस्थित डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं। पोएटचं नाव काय आहे? द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट, फुल स्टॉप। या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पैकीच्या पैकी मार्कांसाठी। आता राईम स्कीम कशी लिहिणार बघा। द राईम स्कीम इज AABA BBCB CCDC आणि DDDD। फिगर ऑफ स्पीच, आता फिगर ऑफ स्पीच कसं लिहायचंय बघा। The figure of speech used in the last 2 lines and miles to go before I sleep is repetition. आणि दुसरा आहे other figure of speech include personification. In my little horse must think it queer. तर या प्रकारे तुम्ही फिगर ऑफ स्पीच इथे लिहायचं आहे। या पोएमची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द अल्युर ऑफ नेचर अँड द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ लाईफ. The speaker is tempted to stay and enjoy the beauty of the snowy woods, but ultimately decides to continue their journey because they have promises to keep and miles to go before I sleep. So मित्रांनो, या प्रकारे कवितेचा जिस्ट आपण इथे लिहिलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। ऑल द बेस्ट। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।